कल्पना करा, एका रात्रीत जगातली एक महत्त्वाची गोष्ट अचानक गायब झाली. तर कतारमध्ये झालेल्या एका हल्ल्यानं असंच काहीसं घडलंय. इराणने कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी या जगातल्या सगळ्यात मोठ्या LNG प्लांटवर मिसाईल आणि ड्रोननं हल्ला केला. का? तर इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावरती झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून. या हल्ल्यानंतर आता प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे, मोठं नुकसान झालं आहे. सध्या हा प्लांट फक्त 17% कपॅसिटीनं सुरू आहे आणि याला पूर्णपणे दुरुस्त होण्यासाठी 3 ते 5 वर्ष लागू शकतात. पण खरा प्रॉब्लेम इथंच आहे. या प्लांटमधून जागतिक LNG पुरवठ्यापैकी सुमारे 20% हिस्सा हाताळला जातो. कतार या केंद्रातून दरवर्षी सुमारे 80 दशलक्ष टन LNG निर्यात करतो. इथून निर्यात होणारा बहुतांश गॅस जो आहे तो भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया यासारख्या एशियाई देशांना पुरवला जातो आणि यासोबतच जगातलं जवळपास 33% हिलियम इथं तयार होतं. आणि आता हा पुरवठा अचानक थांबला आहे. हिलियम म्हणजे फक्त फुगे भरण्याचा गॅस नाही, चिप मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर फॅक्टरीज आणि MRI मशीनसाठी हा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सॅमसंग, TSMC, स्काय हायनिक्स सारख्या मोठ्या कंपन्यांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. भारतासह 12 देश या संकटामुळे अफेक्टेड झाले आहेत. टेक इंडस्ट्रीजमध्ये प्रेशर वाढत आहे, मेडिकल क्षेत्रातही अडचणी निर्माण होत आहेत. जर ही परिस्थिती अशीच राहिली ना तर फ्युचरमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, AI टेक्नॉलॉजी महाग होऊ शकते आणि मेडिकल सेवा देखील मर्यादित होऊ शकतात. म्हणजेच एका हल्ल्यानं फक्त एक प्लांट नाही तर संपूर्ण जगाची टेक आणि हेल्थ सिस्टीमसुद्धा हादरली आहे. आता फक्त प्रश्न एकच आहे की याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती, आपल्यावरती किती मोठा होणार आहे. तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.